नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर असेल 5 इयर असेल यासाठी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी त्यांचा रजिस्ट्रेशन फॉर्म हा भरलेला आहे. आता रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर पुढे काय, व्हॉट नेक्स्ट, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये आहे. तर ही प्रोसेस अतिशय लेंदी आहे. फक्त फॉर्म भरला म्हणजे काम संपलं असं नाही. त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याचशा स्टेप्स आहेत. नेमक्या या स्टेप्स काय आहेत, आता पुढे आपल्याला काय करायचं आहे याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या. इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती 11/7/2024 ते 18/7/2024 या तारखेपर्यंत फर्स्ट कॅप राऊंड साठी विद्यार्थ्यांनी कॅप साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील त्यांना त्यांचे डॉक्युमेंट सॉफ्ट कॉपी मध्ये अपलोड करायचे आहेत. कुठेही फिजिकल व्हेरिफिकेशन साठी आपल्याला जाण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीनं हे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनंच ते व्हेरीफाय होणार आहेत. डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिक लिस्ट फॉर कॅप राऊंड फर्स्ट, तर 23/7/2024 ला एक अल्फाबेटिक लिस्ट ज्याला आपण जनरल लिस्ट म्हणू शकतो तर ती लागणार आहे. त्यानंतर तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुमच्या क्युरी असतील किंवा तुमच्या नावामध्ये असेल, मार्कांमध्ये असेल, तुमचं जे काही ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्ही 23/7/2024 ते 26/7/2024 या तारखेपर्यंत ऑब्जेक्शन अरेज करू शकता. हे कसं करायचं तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 29/7/2024 रोजी पब्लिश होणार आहे. तर सध्या इतकंच कॅप शेड्यूल दिलेलं आहे, पण एवढीच प्रोसिजर आहे असं नाही. खरी सुरुवात इथून पुढे होणार आहे. 29/7/2024 ला जेव्हा फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल त्यानंतर 1 ते 2 दिवसांनी तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुमच्या लॉग इन मध्ये लिंक दिली जाईल आणि नंतर आपल्याला कॉलेज चॉईसेस, कॉलेज प्रेफरन्स द्यायचे आहेत. हे प्रेफरन्स दिल्यानंतर याची जी अल्फाबेटिक लिस्ट, हे प्रेफरन्स दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी कॉलेज अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड फर्स्ट होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर हा कॉलेजला लागला त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये कॉलेजचं नाव दिसणार आहे आणि विशिष्ट ड्युरेशन मध्ये 2 ते 3 दिवस, 3 ते 4 दिवस साधारणपणे टायमिंग दिला जातो. त्याच वेळेमध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. आता ऍडमिशन घेण्यासाठी डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे. कोणते डॉक्युमेंट लागतात याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये दिलेली आहे. त्यानुसार डॉक्युमेंट अरेंज करून घ्या आणि दिलेल्या वेळात ऍडमिशन घेऊन टाका. ऍडमिशनला वेळ झाला, तुम्हाला जर समजलं नाही की ऍडमिशन केव्हा घ्यायचं आहे किंवा कॅप राऊंडचा रिझल्ट केव्हा लागला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. आणि हे होऊ नये म्हणून आपल्या चॅनलला ज्या त्यावेळी अपडेट दिले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.